बहिणीला. अबे काय म्हटलास? साल्या भाटो आणि मला काय? अबे आल्या पावली कांडे पोहे घेऊन जायचं आणि तू मला साल्या भाटो म्हणतेस? मी साल्या भाटा म्हणलो. आणि माझा भाटा म्हणलो. आणि हे बघ सर्व रटगाणे बंद करायचं आणि दादा सोबत माहेरी चालतो. माहेरी जायचं. काले माहेर पाहिजे माझी बहीण माहिती. अरे ते मकानपासून यायला तयार होती. तुम्ही मला लागत आहे तुझ्या. मी आलो तरीपासून पाहता काले तिथे. अबे दिन्या दिल्ली उठली की काय झालं बेटा? युगाचं काय आता तिकडं काय? अरे मी कशाला खिजरत आहो? तेच मगापासून मला माघार लागत होती की दादा आले तर मी माहेरी जाणार. आता तू आला घेऊन जा. मी न्यायासाठी नाही आलो. तुला 10 वेळा सांगायचा तरी येऊन जाऊन घेऊन जा करते. एवढ्याने काय मारत आहे वा? बाप रे भाटा तुझे दोनच मारत आहे का वा? दोनच मारत आहे का भाटा? करू नको. निघतोय मी. इकडे स्टेजवर उभा करून पाहिजे ना. तुला सांगितलं ना मी. कशाला आला रे? तू कशाला आला इथे? कशाला आला म्हणजे तुला भेटायला भाऊचा स्वभाव बघितला ना. पण दादापर्यंत जाऊ नको देऊ रे. दादापर्यंत जाऊ नको देऊ. पाहिजे तुला शपथ आहे रे. दादा तर मला पाठवला की काही कशी आहे कशी नाही बघून ये म्हणून. इथं आलो तर बघतोय काय तुझी हे अवकाशाही परिस्थिती. तू शपथ घालून फार मोठा गुन्हा केलास का? त्यातली नसतीस ना तर हे सगळं कारस्थान मी दादाला जाऊन सांगितलं असतं. ताई तुला एवढा त्रास होत असताना सुद्धा तू एवढे त्रास सहन करून या घरामध्ये तू वावरतीस. ताई अगं मला वाटलं नव्हतं की भाऊजी तुला एवढा त्रास करतील म्हणून. मला माहित होतं भाऊजी थोडस बाहेर चाललीच आहे म्हणून. पण तुला ह्या मी एक ना एक दिवस वटणीवर येईल मला हेच अपेक्षा होती का? अपेक्षा धुळीला मिळाली. दादा निघ रे तू. तुला एक गोष्ट सांगतो रे. मी तुला वचन देते की ही गोष्ट मात्र कधी कळू देऊ नको रे माझ्या दादाला. तुझी ताई संगीता सुख समाधान मध्ये आहे रे. ना हो तुला कोणत्याच गोष्टीला त्रास नाही रे. तुझंच सांगेन दादाला त्रास नाही म्हणून पण ताई तुला माझं शेवटचं सांगणं आहे. या घरामध्ये मरून जायचं मग कधी पडून यायचं नाही का? तू हार मानू नकोस. आता आज भाऊजी तुला एवढे त्रास करत आहे ना मग एक ना एक दिवस त्याला कळेल. तेव्हा सगळं कळेल का त्याला?
बाई जाऊ की नाही जाऊ असायला कसा का हो ह्या मारू का का म्हणतो एवढ्या ना अरे तुमच्या दोन भावांसाठी हा मार सहन करीन रे सुख समाधानाने संसार करीन पण ही गोष्ट मात्र दादा पण जाऊ नको तेवढी शेवटची विचार आहे दिली तू लढू नको बाई लढू नको तो मारला ना त्याचा उसना मी खंडवतो वेळ आली का मी काय मामुली माणूस नाही बाई तो मलाही मारला 2-3 तुलाही चांगलाच मारला चला आल्या आल्या माझा पाहुणचार करून टाकला मी म्हणतो त्याला कोंबड्या गिंबड्या कापल म्हणलं तो माझा पाहुणचार ह्या पद्धतीने केला ये बे साल्या हांडू पाहिल्या साल्या रांडू पाहिल्या साला रांडवानी घरामध्ये पर आला हांडू पाहिल्या वस्तू नाही होत काय असं करते बाई माझा सपाटा नाही पाहिली तू त्याने मारलो येतच ना दाड्यानं अजिबात हातच नाही ला बाबा तुला अरे तू पुन्हा येईल रे कोण तो काम करते बा येऊन माझ्या खिशात गाजवलीची पुरी आहे खालो घिलो तर मी मग गाजवली सारखा फिरतो त्याच्यावर झोंबून पडतो किती समजवू दादा मी